नमस्कार. चला, आज परत काहीतरी वेगळं पाहूया. वेगळं म्हणजे असं वेगळं नाही, मी करते म्हणून वेगळं आणि लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी. त्यामुळे एका पातेल्यात मी पाणी घेते आणि ते पाणी गरम करायला गॅसवरती ठेवून देते. दुसरीकडे एक वाटीत रवा घेते. एक वाटी रवा घेतला आणि त्याच्यामध्ये गरम झालेलं पाणी घालून घेते. जास्त पाणी घालायचं नाही, फक्त रवा भिजेल इतकंच पाणी घ्यायचं आणि एकत्र छान मिक्स करून घेते. म्हणजे सगळीकडचा रवा भिजला जाईल असं पाणी घालायचं. त्यानंतर हे पहा, एवढं पाणी मी घातलेलं आहे आणि एवढं बास होईल आपल्याला. आणि तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून रवा साईडला ठेवून द्यायचा, जेणेकरून तो फुलला जाईल म्हणून. 10 मिनिटं बास होतात. त्यानंतर आपण कोथिंबीर घ्यायची आणि तिलाही बारीक चिरून घ्यायची. आपल्याला आवडेल तसं आपण घालू शकतो, पण मी बारीक कोथिंबीर घालते चिरून छानपैकी, म्हणजे असा कलर येईल त्याला आतमध्ये, त्यामुळे. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो, पण मी 2च घेतलेले आहे, त्यामुळे त्याही बारीक चिरून घेते छानपैकी. 2 उकडलेले बटाटे होते, त्याचे साल काढून घेते. माझे बटाटे मोठे आहेत, आपण लहान बटाटे घेतले तर 2 बटाटे बास होईल. आणि पण मला एकच बटाटा बास होतोय, कारण तो मोठा आहे खूप. व्हिडिओत दिसत नाहीये, पण आहे मोठा. आणि त्यालाही बारीक करून घेते, असा किसणीने घेते, कारण आपण तसा मॅश केला तर त्याच्या अशा गुठल्या राहतील, त्यामुळे मग किसणीने करायचा. छानपैकी बटाटा बारीक करून घेते आणि गरम बटाटा छान असा बारीक किसून होत आहे. तो किसून झाला की आपल्याला काय करायचं आहे, त्या कढईतलं मिश्रण आपल्याला चेक करायचं आहे की रवा फुलला आहे का नाही. मी आता तो रवा पाहिलेला आहे, छान भिजलेला आहे. त्यामध्ये आपण किसलेला बटाटा घालून घ्यायचा. सगळा बटाटा घालून घेते. एक बटाटा बास होईल, त्यामुळे. त्यानंतर हा ओवा आहे, त्यालाही मी बारीक हातावर घुसळून घेते. आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालते चवीनुसार. आपल्याला लागेल तसं घालायचं मीठ, कमी जास्त. आणि मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते. हिरवी मिरची घातल्यानंतर छान कोथिंबीर घालते. कोथिंबीर घातल्यावर प्रत्येक गोष्ट वेगळीच दिसते, पाहू शकता तुम्ही. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. छान एकत्र करून घ्यायचं सगळीकडून, जेणेकरून मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे असं घ्यायचं. सांगू का, माझ्याकडून काय झालं, मी छोट्या कढईत घेतलं होतं, पण मला ते नीट मिक्स करता येत नव्हतं. त्यामुळे मग मी विचार करत होते की मला मोठी कढई घेतली पाहिजे किंवा मोठं प्लेट घेतली पाहिजे. आणि मग मी मोठ्या प्लेटमध्ये ते काढून घेते आणि छान मला असं मिक्स करता आलं मोठ्या प्लेटमध्ये. पाहू शकता तुम्ही किती छान सगळीकडून मळून जात आहे ते. छान असं एकत्र मिक्स करायचं. छान गोळा तयार होतोय त्याचा एकत्र हाताला. आणि नंतर थोडंसं तेल लावून छान असं हाताने परत परत मळून घ्यायचं. थोडंसं घ्यायचं, जास्त तेलाची गरज नाही, जेणेकरून हाताला चिकटलं जात नाही, बाकी काही नाही. पहा तुम्ही किती छान असा मऊसा त्याचा गोळा तयार आहे. प्लेटलाही काहीच लागत नाहीये खाली, इतकं ते छान मळलं गेलेलं आहे. नाहीतर कधी कधी काय होतं, आपण काहीतरी करतो आणि ते खूप राहून जातं, हातालाही लागलेलं नाही आणि प्लेटलाही लागलेलं नाही. मी परत 5 मिनिटं साईडला ठेवते आणि कढईत तेल घालून घेते. आपल्याला लागेल तसंच घेते, थोडंसंच घेते, जास्त एकदम नाही घेते. आणि त्यानंतर ते पीठ घेते. त्याला आपल्याला आवडेल तसा त्याचा आपण आकार देऊ शकतो. मी असा उभा आकार दिलेला आहे ह्या साईजचा, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर सगळ्यांना असा आकार देऊन घेते. आणि आता ह्या टायमिंगला करते, कारण माझी दीदी शाळेतून येणारच आहे, त्यामुळे तिच्यासाठी होईल म्हणून. आणि मग असं तेलामध्ये तळून घेते. जास्त बारीकही गॅस नाही करायचा आणि एकदम जोरातही नाही करायचा, मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं. आणि पटकन हलवण्याची घाई करायची नाही. छान असं त्यांचा थोडासा कलर चेंज झाला का ते आपल्या कढईतून सुटतात आणि छान कलर येतो त्याला. तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय ते.
आणि असं त्याला सोनेरी थोडासा कलर यायला लागला का ते आपण कढईतून काढून घ्यायचं. जास्तही नाही करायचं, जास्त जोरात गॅसवरती नाही करत बसायचं. मी बाकीचंही तळून घेतलं आणि मला कलर खूप आवडतो. काही काहींना डार्क आवडतो, काही काहींना फेंट आवडतो. मला थोडा डार्क आवडतो, त्यामुळे मी त्यांना थोडंसं होऊन दिलं अजून. आणि तयार आहे आपले रवा आणि बटाट्याचे टेस्टीचा नाश्ता तयार आहे. कसा आवडला? तुम्हाला जर आवडला व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.